ओके गाय सो सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. नेक्स्ट पोएम आहे आपल्याला प्लीज डोंट रीड दिस पोएम. पोएमचं नावच आहे पोएम वाचू नका. ही कविता वाचू नका हे पोएमचं नाव आहे. सो कॅन नस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. ही इज अ चिल्ड्रन्स पोएट. लहान मुलांचे कवी आहेत ते. ही राइट्स ह्युमरस पोएम्स द एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग अँड एक्सपिरियन्सेस. तर लहान मुलांचे जे काही भावभावना आहेत त्या ठिकाणी त्या एक्सप्रेस केल्या जातात. त्यांच्या कवितेमधून लोकांपर्यंत पोहोचवले जातात आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत लहान मुलांचे ते पोहोचवले जातात. Ordinarily, all authors want people to read their literature, but funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read his poem. The warning have just the opposite effect. You are tempted even more to read the poem. आता बऱ्याच वेळा तुम्हाला माहित असेल की जे काही तुमचे लेखक असतात, कवी असतात, तर त्यांचं जे काही लिटरेचर आहे, त्यांचं जे काही साहित्य आहे, लिटरेचर म्हणजे काय साहित्य, त्यांना वाटतं की लोकांनी वाचावं आपलं साहित्य. ओके. परंतु मजेची गोष्ट अशी आहे की या कवितेमध्ये जे काही पोएम मध्ये जे काही या कवितेमध्ये जे ऑथर आहेत किंवा पोएट आहेत ते म्हणतात माझी कविता वाचू नका, डोंट रीड. आता असं वाचू नका म्हटल्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा ती वॉर्निंगचा इफेक्ट कसा होतो ऑपोजिट होतो. म्हणजे जे तुम्हाला बघा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला एखादी गोष्ट नाही म्हटली तर तुम्ही तीच गोष्ट करता. तुम्ही म्हणजे बरीच मुलं. ओके. 99.99% चिल्ड्रन डू द सेम थिंग दे आर नॉट सपोज टू डू किंवा दे आर नॉट टोल्ड टू डू. सांगितलं हे करू नको रे, तेच करतात. हे करू नको तेच करतात. इकडे जाऊ नको तिकडेच जातात. तिकडे जाऊ नको तिकडेच जातात. द वॉर्निंग हॅव जस्ट अपोजिट इफेक्ट. आणि त्यामुळे काय होतं आपल्याला ती कविता वाचायची इच्छा होते. बाबा नेमकं काय आहे कवितेमध्ये की हा व्यक्ती आपल्याला कविता वाचू देत नाहीये, कविता वाचायला नाही सांगत आहे. गेटिंग? लेट्स सी हिअर. प्लीज डोंट रीड दिस पोएम. कृपया ही कविता वाचू नका. कृपया ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड दिस पोएम. प्लीज डोंट रीड दिस पोएम. कृपया ही कविता वाचू नका. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही कविता फक्त माझ्यासाठीच आहे. मी बनवली माझ्यासाठीच आहे, त्यामुळे तुम्ही वाचू नका. दॅट्स इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. आताच्या आता बाजूला होऊन जा. आताच्या आताला बाजूला होऊन जा. देअर इज नथिंग हिअर टू सी. इथे काही पाहण्यासारखं नाहीये. या कवितेमध्ये काही पाहण्यासारखं नाहीये. तुम्ही इथून बाजूला होऊन जा. बिसाइड्स आय एम शुअर यू वुड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. एक काम करा ना तुम्ही बाहेर जा, बाजूला जा, बाहेर जा आणि खेळायला जा. माझ्याकडे येऊ नका, माझी पोएम वाचू नका. जस्ट गो. ओके. सो पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. आत्ताच्या आत्ता ती कविता खाली ठेवा आणि निघून जा इथून. ओके. तुमच्या कामाला तुम्ही निघून जा. आत्ताच्या आता कविता इथे ठेवून तुम्ही जा. हे व्हाय आर यू स्टील रिडिंग. अरे तुम्हाला सांगितलं ना, बघा तो मुलगा तुम्हाला दम देतोय. तुम्हाला सांगितलं ना कविता वाचायची नाही म्हणून. आर यू स्टील रिडिंग, तरी तुम्ही वाचतात. दॅट इज नॉट व्हेरी नाईस. हे चांगलं नाही. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला प्रेमळपणे सांगितलं ना, नम्रता आहे ना, नम्रपणाने सांगितलं ना, नम्रतेने. तर का बरं तुम्ही ऐकत नाही आहात? डोंट मेक मी आस्क ट्वाइस. दुसऱ्यांदा सांगायला लावू नका. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. सांगितलं नाही, प्रायव्हेट कविता आहे, खाजगी कविता आहे, फक्त माझीच आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. एकही ओळ आजच्या पुढे वाचायची नाही. हे दॅट्स वन मोर. नाव स्टॉप इट. परत वाचले तुम्ही, आता थांब बरं. थांबायचीच आहे. दिस इज नॉट युअर्स, इट्स माइन. तुमची कविता आहे का ती? नाही. ती कविता कोणाची आहे? माझी पोएम आहे. डोंट रीड. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. तुम्हाला ही कविता वाचायला परवानगी नाही. यू आर नॉट अलाउड. तुम्हाला परवानगी नाही ही कविता वाचायला. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला थांबावंच लागेल. इथे तुम्हाला थांबावंच लागेल. कविता वाचायचीच नाही. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. जर तुम्ही थांबवलं नाही आत्ताच्या आता वाचन, तर मग काय करेल? आय स्वेअर. मी शपथ घेतो. काय शपथ? मी कोणाला बोलवेल? कॉप, पोलिसांना बोलवेल. सीओपी कॉप म्हणजे काय? पोलिसांना मी आत्ताच्या आता बोलवेल. कळलं? त्यामुळे तुम्हाला पोएम वाचायची नाही. यू आर नॉट सपोज टू रीड दिस पोएम. पोलीस येते. हे विल ड्रॅग यू ऑफ इन द हँडकफ. हँडकफ म्हणजे काय? हतकडी, बेड्या. बरोबर की नाही? हँडकफ म्हणजे काय? हातकडी किंवा बेड्या पोलीस घालतात ना चोरांना किंवा जो काही गुन्हेगार असताना बेड्या ठोकतात, तसं ते तुम्हाला घेऊन जातील. तुमच्या हातामध्ये हातकडी किंवा बेड्या टाकतील. ही विल लॉक यू अप इन अ जेल. ते तुम्हाला जेलमध्ये लॉक करतील. इफ यू देअर
ओके, अँड लिव्ह देअर फॉर, तुम्हाला तिथे कायमचं ठेवतील. फॉर एव्हर म्हणजे कायमचं तुम्हाला त्या ठिकाणीच ठेवतील. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, तुम्ही जोपर्यंत म्हातारे होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ठेवतील. बघा, म्हणून मी सांगतो माझी कविता वाचू नका. डोंट रीड माय पोएम. आता तुम्ही म्हातारे झाल्यानंतर काय होईल? युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू, तुमचे मित्रमंडळी तुम्हाला विसरून जातील. यू वॉन्ट बी इवन मिस, तुमची कोणी आठवण सुद्धा काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट, तुम्ही जिवंत होता की नाही हे तुमच्या कुटुंबाला सुद्धा माहित पडणार नाही, ते सुद्धा विसरून जातील. त्यामुळे सांगतो तुम्हाला माझी पोएम वाचू नका. अँड ऑल बिकॉज, हे का बरं होईल सगळं? अँड ऑल बिकॉज यू रेड दिस पोएम, तुम्ही पोएम वाचली ना म्हणून असं होईल. त्यामुळे पोएम वाचू नका. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, इट्स टू लेट नाव अमिगो. द पोएम, अमिगो म्हणजे काय? फ्रेंड. द पोएम इज नियरली डन. आता उशीर झालेला आहे खूप. बरं मित्रा, खूप उशीर झालेला आहे, कविता संपत आलेली आहे. देर इज ओनली वन सोल्युशन. आता सोल्युशन काय आहे? एकच आहे, एकच मार्ग आहे. काय मार्ग आहे बघा? हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. तुम्हाला काय करावं लागेल? टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिलीज दे शुडंट रीड इट थ्रू. तुम्ही एक काम करा, तुम्हाला शिक्षण नकोय ना, ते काम करा, तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबाला सांगा की त्यांनी ही कविता वाचायची नाही. दे शुडंट रीड इट थ्रू. बरोबर, त्यांनी सुद्धा कविता वाचायची नाही. हु हॅज रिटर्न कॅन नस्पेक्ट, त्यांनी सुद्धा वाचायची नाही. कळलं? काही वर्ड्स आहेत बघा, जसं कॉप. कॉप म्हणजे पोलिसमन और पोलिसमॅन. फ्रेल म्हणजे वीक. अँड अमिगो, अमिगोचा अर्थ करतो फ्रेंड. गेटिंग? दीज आर सम सिमिलर वर्ड्स किंवा मिनिंग्स आहेत बघा. व्हेरी इंटरेस्टिंग पोएम आहे तुम्हाला. येस, लेट्स सी इट. सॉरी. लँग्वेज स्टडी आहे बी अँड हॅव. त्या लँग्वेज स्टडीचा मी पार्ट नंतर कंटिन्यू करणार आहे तुमचा. डोंट वरी अबाउट दॅट. मी ऑलरेडी वी हॅव टेकन हाफ ऑफ द ग्रामर अँड लँग्वेज स्टडी. नाव विल मूव्ह टुवर्ड द अदर हाफ.